लवकरच होणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठे फेरबदल। पक्षांतर्गत बैठक घेऊन पुढची आचारसंहिता ठरवली जाणार। मार्च पर्यंत पक्षात फेरबदल अपेक्षित। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला मोठा धक्का। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षात जोरदार इन्कमिंग। पवन पवार आणि योगेश शेवरे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे, असं धुणीभांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या चांदणी येथे पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये तुलंगा रस्त्यावर लागलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे बॅनर अज्ञातानं फाडले। मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत केली घोषणाबाजी। राजापूर लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा दिला राजीनामा। साळवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करणार। अंबरनाथमधील मलंगडाच्या यात्रेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेत केली आरती। यावेळेस नागरिक मोठ्या संख्येनं महाआरतीसाठी उपस्थित। शिर्डीमध्ये साईबाबांच्या परिक्रमा महोत्सवाला पहाटेपासून सुरुवात। भक्तिमय वातावरणामध्ये परिक्रमेला सुरुवात। साईनामाच्या गजरानं संपूर्ण शिर्डी दुमदुमली। कोकणामध्ये जत्रा उत्सवांना सुरुवात। कोलकेवाडी येथील वाघजाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न। यावेळेस देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी। दामणीमधील म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमेच्या निमित्तानं उत्साहात साजरी। हजारो भाविकांनी सदानंदाचा एकोट म्हणत तळी भंडारा करत घेतलं दर्शन। खेडच्या देवतोरणेमध्ये खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमेच्या निमित्तानं उत्साहात साजरी। हजारो भाविकांनी सदानंदाचा एकोट म्हणत नवसाची जागरणं केली। विरारच्या ओम साईराम मंदिर ट्रस्टचा 38वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। हजारो भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेत भंडाऱ्याचा घेतला लाभ। जळगाव शहरामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं समाज बांधवांसह नागरिक उपस्थित। इंदापूर शहरामध्ये चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी। ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा गारटकर यांनी लिहिलेल्या संत रोहिदास जीवन काव्यसंग्रहाचं वाचन संगीतकार पराग पांडव यांनी केलं। महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन। आशिष शेलार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन। 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीच्या दरम्यान ग्रंथ प्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या ठिबक तुषार योजनेचे 150 थकीत झाल्याची चर्चा। जिल्ह्यातील 4 ते 5 हजार लाभार्थी शेतकरी निधीपासून वंचित। मेटानं कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 5% कपात करण्याचा निर्णय घेतला। युरोप, आशिया आणि अमेरिकेतील 3600 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार। 76 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला होणार। महामार्ग वाहतूक सेवेत येताच आमने आणि भिवंडी ते नागपूर थेट प्रवास 8 तासांमध्ये करता येणार। मुंबईमध्ये काही संस्थांनी अलीकडे केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त संकलन, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत यापैकी 20 ते 25% रक्ताचा वापर होणार। राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या समोर सुमारे 50,000 युनिट रक्त टिकवण्याचं आव्हान। साताऱ्यातील जावळी तालुक्यात रानडुकरांकडून ज्वारी उद्ध्वस्त। शेतकरी किरवे यांचं 1.5 लाख रुपयांचं नुकसान। शेताला कुंपणासाठी अनुदान द्या किंवा रानडुकरं मारण्याची परवानगी द्या, शेतकऱ्यांची मागणी। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न। राज्यपालांच्या हस्ते 34 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान। नवी मुंबईमध्ये राज्यस्तरीय समन्वयक यांच्या माध्यमातून क्षमता महोत्सवाचं आयोजन। 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये महोत्सव। तेलाचा योग्य वापर आणि संवर्धन जागरूकता करण्यासाठी मोहिमेचं आयोजन।
तेलंगणामध्ये कपासीचा दर हा प्रति क्विंटल 6,000 रुपये, तर काही शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरातील जिनिंगमध्ये विक्रीसाठी जिनिंग धारकांकडून 6,500 रुपये ते 6,700 रुपये प्रति क्विंटल दर देणं सुरू. पैठणमधील महसूल अधिकारी कर्मचारी यांची शासकीय वसुलीसाठी लगबग सुरू. मार्च अखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लगबग. तहसील विभागानं केली 16 कोटींपैकी 15 कोटींची वसुली. यवतमाळच्या वाहन चालवताना वाहन चालकांची सुरक्षितता बाळगावी. पोलीस स्टेशन, वडकी आणि इन्फ्रा ट्रस्ट यांच्या वतीनं वाहन चालकांना मार्गदर्शन. परभणी जिंतूरमधील ग्रामपंचायत सदस्यांनीच ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये केलं अतिक्रमण. ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा परिषदेवरती मोर्चा. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार ग्रॅज्युटी आणि दरमहा पेन्शन लागू करावी. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या रजा मंजूर करण्यात याव्या. लाडक्या बहिणींच्या योजनेचे फॉर्मचा मोबदला त्वरित द्यावा. अशा मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा. नायगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये गहाळ झालेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत देण्यात नायगाव पोलिसांना मोठं यश. तब्बल 9,45,000 रुपये किमतीचे 55 मोबाईल पोलिसांनी परत केले. पोलिसांच्या या कामगिरीचं नागरिकांनी केलं कौतुक. कोल्हापूरमधील आजरा परिसरामध्ये हत्तीचा धुडगूस. ट्रॅक्टरसह पाण्याच्या टाकीचं नुकसान. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्यातील जंगलांमध्ये वाघांच्या अनाथ बछड्यांची आणि त्यांच्या मृत्यूची संख्या गेल्या काही महिन्यात वाढली. वाघिणींचाही काही ठाव ठिकाणा लागत नसल्यानं बहेलिया शिकाऱ्यांना बळी पडल्याचा अंदाज. प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन. दीर्घ आजारानं पंडित प्रभाकर कारेकर यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन. बार्शीमधील वैराग या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या. सोलापूर ग्रामीण मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतिराम पाडुळे असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. सायबर गुन्हेगारांनी मारला कोट्यवधींचा डल्ला. चंद्रपूर जिल्हा बँकेतून 3,70,00,000 लांबवले. चंद्रपूर पोलिसांकडे या संदर्भातला अधिकचा तपास. रात्रीच्या सुमारास वाळू घाटांवर वाळू अवैध उपसा करताना 2 ट्रकवर तहसीलदारांची कारवाई. महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल. कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले. जळगाव शहरातून 1.5 लाख रुपये किमतीचा घोडा चोरून नेणारे चोरटे जेरबंद. चोरट्यांना 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात MIDC पोलिसांना मोठं यश. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीला केली अटक. गाडी चोरी करण्यासाठी ही टोळी लढवत होती वेगवेगळ्या शक्कल. या प्रकरणी 12 दुचाकी देखील पोलिसांनी केल्या जप्त. हैदराबादहून चोरी करून पळ काढत असलेल्या 3 आरोपींना अटक. तेलंगणा एक्सप्रेसमध्ये आरोपींना काटोल रेल्वे स्थानकाच्या परिसरात अटक. 1,55,18,370 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. हातामध्ये चायना चाकू बाळगत लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्याला अटक. प्रेम चिलके असं या युवकाचे नाव. राजापेठ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. रात्रीच्या वेळी ट्रकमधून सिनेमा स्टाईलनं डिझेल चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश. आळेफाटा पोलिसांनी 5 आरोपींना परराज्यातून केली अटक. 200 लिटर डिझेलचा साठा आणि 1 गाडीसह 15 लाखांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. कराडच्या मलकापूरमधील गणेश मंदिरातील मूर्ती आणि दानपेटीतील रोख रक्कम चोरणाऱ्यांना अटक. कराड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं 3 जणांना ताब्यात घेतलं असून मुद्देमाल जप्त. बिहारहून परभणीमध्ये आलेल्या व्यापाऱ्याच्या रूममधून 5 लाख रुपये चोरी. या प्रकरणी कोतवाली पोलिसांमध्ये तक्रार दाखल. अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू. हरभऱ्याचा हुरडा भासताना घराला आग. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेनं वेळेवरच आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. भंडाऱ्याच्या लाखांदूर प्लॉट मधील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.